बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड फरार होता आणि त्यानंतर सीआयडीने अनेकांचा तपास करत आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांचे बँक खाते गोठवले। त्यानंतर वाल्मिक कराडाने पुणे सीआयडी कार्यालयात शरणागती आज पत्करली। शरण येण्याआधी संतोष देशमुखांच्या हत्येत आपला सहभाग नसल्याचा दावा सुद्धा वाल्मिकने केला। वाल्मिकच्या शरणागतीवरून राजकीय नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, पाहूयात। केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामध्ये दोषी नसताल तर मग पहिल्या दिवशीपासून तुम्ही कशामुळे फरार झाले होते हा माझा विषय। जर तुम्ही त्याच्यामध्ये नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही त्याच्यामधून फरार का झाले होते। हे जे 7 आरोपी जे आहेत ज्यांच्यावर मोका तर लागणारच, पण हा त्यांचा मोरक्या आहे आणि मोरक्या असल्यामुळे नुसतं खंडणीच्या गुन्ह्यावर तो अटक होऊन चालणार नाही, तर त्याच्यावर मोका सुद्धा लावणं तितकंच महत्वाचं आहे। ह्याच्यावर सुद्धा मुख्यमंत्री महोदय काय बोलणार आहेत यांनी सविस्तर पद्धतीने आम्हाला सांगावं। नुसतं खंडणीच्या गुन्ह्यात नोंद केला आणि उद्या परत काय म्हणतात त्याला बेल घेऊन जामीन घेऊन बाहेर पडणार, हा खेळखंडोबा आम्ही काय बघून घेणार नाही। देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी घेतलेल्या स्टेप्समुळेच त्याच्या स्वतःच्या गर्दन म्हणजे गळ्यापर्यंत ज्यावेळेस फास आवळला त्यावेळेस ते स्वतःहून सरेंडर झाले। फार काही खुशीने सरेंडर झालेले नाहीत। पोलीस जवळपास त्यांच्यापर्यंत पोहोचली होती, त्यांना उचलणारच होती, परंतु मग झाकायचं आपलं आबरू जायचे नको उचलून नेलं म्हणून त्यांनी हा कांगावा केला। गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही। कोणालाही या ठिकाणी अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही। या दृष्टीने तपास अतिशय गतिशील केलेला आहे आणि त्यामुळेच आज त्यांना त्या ठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे।